सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाची मुंबऱ्यामध्ये मोठी छापेमारी पाहायला मिळते। महाराष्ट्र एटीएस कडून मुंबऱ्यातील 2 जणांची कसून चौकशी करण्यात आलेली आहे। मुंब्रा भागातील 4 घरांवरती जो आहे तो आता महाराष्ट्र एटीएसनं छापेमारी केली आहे। अल कायदा या दहशतवादी संघटनेचं साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यातून अटक जी आहे ती करण्यात आलेली होती। या आरोपींची विचारपूस केल्यानंतर मुंबऱ्यामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाचा संबंध असल्यामुळे महाराष्ट्र एटीएसनी कौसा विभागामध्ये राहणाऱ्या त्याच्या घरी धाड टाकली। त्याच्या घरातले मोबाईल आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या। या शिक्षकाचं जमाते इस्लाम या संघटनेशी संबंध असल्याचं समोर आलेलं आहे। तर दिल्ली स्फोटा प्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर येते। फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी 2 जिवंत काडतुसं देखील सापडलेली आहे। जखमींना मदत पोलिसांकडून करण्यात आलेली होती। काडतुसं सापडलेली कोणाची आहेत याचा तपास सध्या सुरू करण्यात आलेला आहे। फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळावरून 2 स्फोटकांचे नमुने देखील जप्त करण्यात आलेत। पहिला नमुना अमोनिया नायट्रेटचा असण्याची शक्यता आहे, तर दुसरा स्फोटक अमोनियम नायट्रेटपेक्षाही जास्त घातक आहे। त्याची चौकशी सध्या सुरू आहे। तपासानंतर दुसरा स्फोटक कोणत्या प्रकारचा आहे ही स्पष्ट आता होऊ शकतं। तर लाल किल्ला परिसरामध्ये झालेल्या स्फोटानं आता दिल्ली हादरलेली आहे। या स्फोटाचा परिणाम चांदणी चौक मार्केट पर्यंतही जाणवलेला आहे। मूळचे नागपूरचे धीरज वानखेडेंनी आपली आपबीती सांगितली आहे। चांदणी चौक मार्केटमध्ये धीरज वानखेडेंचं बाहुल्यांचं दुकान आहे। भयानक होती। आपण पहिल्या वेळेस अशी घटना पाहिली आतापर्यंत। आतापर्यंत असं स्फोट होतात हे ऐकलं होतं, हे पहिल्यांदा बघण्यात हे डोळ्यानं पहिल्यांदा जसं जर मंजर आहे पहिल्या वेळेस पाहिलं। तिकडे जर जाऊन पाहिलं असतं तर एकदम म्हणजे 5 मिनिटात लोकांचा दिमाग काम नव्हता करत का कुठं जायचं आणि कोणा रस्त्याने जायचं कसं करायचं। भीती वाटली असं? भीती वाटली ना, तरी सारे लोक घाबरले होते ना। छोटे छोटे मुलं होते, लेडीज, सर्व घरी जायचा टाइम लोकांचा, कोणाचा बाहेर घुमायचा टाइम त्या वेळेवर। पोलिसांनी मदत केली म्हणायचं, तातडीने मदत केली तर 5 मिनिटात स्टाफ येऊन गेला पूर्ण। युतीची नांदी कसली, आपली चांदी झाली असं शिंदेंनी म्हटलंय। ठाकरे बंधूंच्या युतीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंनी हा टोला लगावलेला आहे। आपली युनियन सेटलमेंट करणारी नाही तर न्याय देणारी असेल असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलं। किती माहोल बनवला होता तुम्ही नाही बोले आता ही एक नांदी आहे, महापालिकेची नांदी आहे, तर झाली चांदी कोणाची। आणि आता त्याच पुनरावृत्ती या महापालिकेच्या निवडणुकीत होणार आहे। आणि बाकी आपले युनियन सेटलमेंट वाली युनियन नाही आहे, आपल्या कर्मचारी अधिकारी लोकांना न्याय देणारी युनियन आहे। कुठली सेना? पॉकेट सेना म्हणतात हे। तर रत्नागिरीमध्ये युती होणार, महायुती जिंकली पाहिजे असं उदय सामंत यांनी म्हटलंय। आपापसातली स्पर्धा आपण थांबवली पाहिजे असं देखील उदय सामंतांनी म्हटलंय। आपल्याला मोवियाला धुळीत मिळवायचं आहे असा इशारा देखील यावेळेला उदय सामंतांनी दिला। मला सभागृहामध्ये जाण्यापासून वंचित ठेवायचं ही राजनीती उदय सामंतची नाही। मला सभागृहामध्ये जाण्यापासून वंचित ठेवायचं ही राजनीती उदय सामंतची नाही। तर बेस्ट कर्मचारी सेनेच्या सुहास सामंतांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। सुहास सामंतांसोबत बेस्टच्या शेकडो कर्मचाऱ्यांचा सेनेमध्ये प्रवेश पाहायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षांपासून सुहास सामंत उद्धव ठाकरेंसोबत काम करत होते। आज इथे प्रवेश दिला गेला। मी 51 वर्ष मातोश्रीशी प्रामाणिक राहून काम केलं, 51 वर्ष, आणि 31 वर्ष बेस्ट कामगार सेनेचा धुरा वाहिली। माझ्या मुलाचा निधन झालं आणि 1.5 महिन्याच्या आत मला त्या पदावरून बाजूला केलं गेलं बेस्ट कामगार सेनेच्या। आणि म्हणून मग मी ठरवलं, मी माननीय शिंदे साहेबांना कॉन्टॅक्ट केलं, बोललो त्यांच्याशी आणि ठरवलं की बेस्ट कर्मचाऱ्यांच्या त्यांच्यासाठी पुन्हा एकदा उतरायचं। बीड जिल्ह्यामध्ये लवकरच विमानतळाचं काम सुरू केलं जाईल असं अजित पवारांनी म्हटलंय। बीड रेल्वे मुंबईपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलं।
मी बीड जिल्ह्याला लवकरच विमानतळ काम सुरू करतोय. बीडची रेल्वे ही तुमच्या अहिल्यानगर पर्यंत गेलेली आहे. आता आमचं हडपसरचं स्टेशन झालंय, लवकरच ती आपण इलेक्ट्रिक वर कशी चालेल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. सतत आम्ही पाठपुरावा करतोय आणि पुढं आपल्या सगळ्यांचं एक स्वप्न आहे की आमची बीडची रेल्वे ही मुंबई पर्यंत आली पाहिजे. ठाण्यामध्ये पूर्वी 24 आमदार होते, त्याच्यातले 6 आमदारांचा एक जिल्हा पालघर म्हणून झाला. निव्वळ आदिवासी भागाचा तो जिल्हा आहे. तिथं तर आता पंतप्रधानांनी आम्हाला हे नवीन सरकार आल्यानंतर 76,000 कोटीचं वाढवण बंदर मंजूर करून दिलंय. तर बिबट्यामुळं आता प्रचंड त्रास झालाय. दिवसाही बिबट्या दिसू लागले आहेत. आढावा घेतल्यावरती समजलं बिबट्यांची संख्या 2,000वर गेली असं अजित पवारांनी म्हटलंय. पुणे जिल्ह्यातील बिबट्याच्या मुद्द्यावरती अजित पवारांनी हे भाष्य केलेलं आहे. अलीकडे तुम्ही बघता बिबट्या प्राणी किती त्रास देतोय, त्याही संदर्भामध्ये काही महत्वाचे निर्णय आम्ही घेतो. त्यांना इतकं सोपं झालंय बिबट्यांचा पैदास वाढायला, ते ऊसाची एकदा खांदी बांधणी झाली की वर्षभर आपण त्याला पाणी देत बसतो. त्या वर्षभरात त्या बिबट्याच्या माद्यात 2दा वितात आणि 4-4 पिल्लं देतात. आम्ही आढावा घेतला, त्याच्यामध्ये कुणी सांगितलं जवळपास 2,000 बिबटे झालेत. 2,000. आता दिवसा पण कुठे इकडं तिकडे जाताना बिबटे दिसत आहेत या ठराविक भागात. सुरज चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केल्यानंतर छावा संघटना पुन्हा आक्रमक झालेली आहे. अजित पवारांना हे महागात पडणार. छावाच्या विजय घाडगेंनी पाटलांनी हा इशारा दिलेला आहे. अजित पवारांनी मराठवाड्यात फिरून दाखवावा असं विजय घाडगेंनी म्हटलं. अजित पवारांना हे परवडणार नाही. अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पक्षापासून दूर ठेवलं जाईल, त्याचा पक्षाचा संबंध राहणार नाही अशा शब्दात आम्हाला त्यांनी शब्द दिला होता. परंतु अजित पवारांच्या शब्दाला किंमत नाही त्या पक्षात. अजित पवारांना आता हे परवडणार नाही. अजित पवारांना फिरून दाखवा आता मराठवाड्यामध्ये, आणि शेतकरी काय हाल करतील तुमचे. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराला अजित पवार ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी शेतकरी आणि अखिल भारतीय छावा संघटना अजित पवारांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत आणि विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत. पार्थ पवार प्रकरणावरून केलेल्या प्रश्नावरती मंत्री कोकाटे चिडलेले आहेत. एकनाथ खडसे लंडनचे आहेत का, माणिकराव कोकाटे यांनी हा प्रतिप्रश्न केला. एकनाथ खडसेंना जळगावचे पदाधिकारी उत्तर देतील असं देखील कोकाटेंनी म्हटलं. जळगावचे आहे आपण पण आहे, पण आपली वैयक्तिक भूमिका काय असेल याविषयी? खडसे कुठले? लंडनचे खडसे म्हणजे जळगावचे. जळगावच्या लोकांना जळगावच उत्तर दिलं पाहिजे. राज्य पातळीवरचे जर असते खडसे तर तो वेगळा विचार केला असता. पण खडसे पण जळगावमध्ये आहेत आणि या प्रतिभाताई पण जळगावमध्ये आहेत आणि दादा पण जळगावमध्ये आहेत. ते चांगले उत्तर देऊ शकतात.